नमस्कार. लेसन नंबर 4 या पाठामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लेसन नंबर 3 या पाठामध्ये आपण वाक्यांचे प्रकार पाहिलेत आणि ते कसे ओळखायचे हे आपण पाहिले. त्यामध्ये आपण विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे 4 वाक्य कशी ओळखायची आणि त्यांची व्याख्या आपण मागच्या लेसन नंबर 3 या पाठामध्ये आपण पाहिली. आता आपण लेसन क्रमांक 4 पासून आपण या प्रत्येक वाक्याचे जे प्रकार आहेत त्याची आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहायचं आहे ते म्हणजे विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं हे आपण लेसन क्रमांक 3 याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण डिटेल्स पाहणार आहोत. विधानार्थी वाक्य म्हणजे एक विधान असतं, एक स्टेटमेंट असतं. अशा प्रकारच्या वाक्याची सुरुवात नामाने किंवा सर्वनामाने होऊन वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. विधानार्थी वाक्य हे नकारार्थी वाक्य असू शकतं. त्यामुळे विधानार्थी वाक्य पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे काळ पाहणार आहोत. काळ प्रामुख्याने 3 आहेत हे आपण मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेले आहे. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. प्रथम या ठिकाणी आपण वर्तमान काळ पाहणार आहोत. मागच्या पाठामध्ये जशा प्रकारे आपण सराव केलेला आहे तसाच आपण या काळांचा आपण सराव करणार आहोत आणि विविध प्रकारची वाक्य आपण पाहणार आहोत. आता विधानार्थी वाक्य आपण या ठिकाणी सराव करणारच आहोत, पण आपल्या जादा माहितीसाठी आपण या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य सुद्धा आपण पाहणार आहोत. पुढच्या वाक्याच्या प्रकारामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्याचं डिटेल्स आपण पाहणारच आहोत, पण या ठिकाणी आपल्या माहितीसाठी जरी आपण विधानार्थी वाक्य पाहणार असलो तरी सुद्धा मी या ठिकाणी एक प्रश्नार्थक वाक्य या ठिकाणी घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या वाक्यांचा आपल्याला सराव होईल. प्रश्नार्थक वाक्याच्या वेळी आपण त्याचे डिटेल्स सगळे आपण पाहणार आहोत, पण एक माहितीसाठी आणि प्रॅक्टिससाठी सरावासाठी मी हा या ठिकाणी तो प्रकार घेतलेला आहे. चला तर आपण मग सुरुवात करूया विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य सुरुवात करायची म्हटल्यानंतर आपल्याला काळ पाहावा लागते. प्रथम आपण बघूया साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्स या काळाचा उपयोग नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी उपयोग होतो. या प्रकारच्या वाक्याच्या शेवटी तो, ते, त, ता, तोस, त यासारखे शब्द येतात. साधा वर्तमान काळ हा इंग्रजी बोलण्यासाठी भरपूर वापरला जातो. त्यामुळे या वाक्याचं या प्रकाराची चांगल्या प्रकारची आपण तयारी करणं अतिशय गरजेचे आहे. कारण बराचसा जो गोंधळ होतो तो साध्या वर्तमान काळामध्ये होतो. त्यामुळे हा काळ आपण व्यवस्थितपणे शिकून घेतला पाहिजे. आता या काळाची जी रचना आहे ही रचना बघा, कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर कर्म येतं. म्हणजे कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप होतं. आता क्रियापदाची कोणकोणती रूपं आहेत हे मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेले आहेत. लेसन क्रमांक 3 मध्ये पाहिलेले आहेत. क्रियापदाची 3 रूपं म्हणजे 4 रूपं आपण पाहिलेली आहे. क्रियापदाचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आणि चौथं रूप. मी तुम्हाला 3 रूपं दिलेली आहेत. चौथं हे क्रियापदाला ING प्रत्यय लागून चौथं रूप बनतं असंही मी त्यावेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे साधा वर्तमान काळ जर आपल्याला ओळखायचं असेल तर कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म असतं. यालाच इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस प्रेझेंट प्लस ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. आता ही जी सर्व वाक्य आहेत ते आपण सगळे सर्वनामं घेऊन वाक्य आपण तयार करणार आहोत. पहिलं सर्वनाम येतं ते म्हणजे आय, आणि आपण त्या ठिकाणी क्रियापद घेतलेलं आहे ईट. ईट म्हणजे खाणे. हे ईट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आय ईट अ मँगो, मी आंबा खातो. वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे तो, मी आंबा खातो. त्यानंतर बघा आय डू नॉट ईट अ मँगो, मी आंबा खात नाही. आता इथे बघा नॉट आपल्याला घेतलेलं आहे आणि या ठिकाणी डू आलेलं आहे. आता या ठिकाणी डू का आलं तर कर्ता आणि क्रियापद याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नाही. कोणतंही सहाय्यकारी क्रियापद नाही. जर कोणतंही सहाय्यकारी क्रियापद नसलं तर आपल्याला
डू, डज, डीड यापैकी कोणतं तरी सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी घ्यावं लागतं. मग आपण या ठिकाणी डू का घेतलेला आहे, तर वर्तमान काळ आहे, तो वर्तमान काळ आहे आणि तो तृतीय पुरुषी एकवचनी करता नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी डू घेतलेला आहे. त्यामुळे डूला आपण काय करतो, नॉट जोडतो. आय डू नॉट ईट अ मँगो, मी आंबा खात नाही. आता याचा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे, तर त्या ठिकाणी असलेलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वाक्याच्या अगोदर आणावं लागेल. डू आय ईट अ मँगो, मी आंबा खातो का, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला त्याचा प्रश्न तयार करता येईल. आय नंतर दुसरं जे सहाय्यकारी दुसरं जे प्रोनाऊन्स येतं ते म्हणजे वी. वी ईट अ मँगो, आम्ही आंबा खातो. वी डू नॉट ईट अ मँगो, बघा या ठिकाणी सुद्धा डू आलेला आहे. आम्ही आंबा खात नाही. डू वी ईट अ मँगो, आम्ही आंबा खातो का, अशा प्रकारे वी वापरून आपल्याला वाक्य तयार करता येईल. तिसरं आहे यू. यू ईट अ मँगो, तू आंबा खातोस. यू डू नॉट ईट अ मँगो, तू आंबा खात नाहीस. डू यू ईट अ मँगो, तू आंबा खातोस का, अशा प्रकारे आपल्याला यूचा वापर करून वाक्य तयार करता येईल. त्यानंतर चौथं वाक्य आहे ही ईट्स अ मँगो, तो आंबा खातो. आता या ठिकाणी बघा क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे, ईट्स. आता मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की तृतीय पुरुषी एकवचनी करते असती तर क्रियापदाला एस किंवा यस प्रत्यय लागतो. आता कोणत्या क्रियापदाला एस लावायचा आणि कोणत्या क्रियापदाला यस लावायचा हे आपण मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. कृपया ते प्रकरण आपण पुन्हा रिव्हिजन करावे जर आपल्या लक्षात येत नसेल तर. आता या ठिकाणी नॉट घ्यायच्या वेळी बघा ही डज नॉट ईट अ मँगो, इथे डज आलेला आहे कारण ही हा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, त्यामुळे डूच्या ऐवजी या ठिकाणी आपण डज वापरलेला आहे. म्हणून ही डज नॉट ईट अ मँगो, तो आंबा खात नाही. डज ही ईट अ मँगो, तो आंबा खातो का, अशा प्रकारे या ठिकाणी हीचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करता येतील. पाचवा आहे बघा शी ईट्स अ मँगो, ती आंबा खाते. इथे सुद्धा क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे कारण शी हे तृतीय पुरुषी स्त्रीलिंगी एकवचनी सर्वनाम आहे. शी डज नॉट ईट अ मँगो, ती आंबा खात नाही. डज शी ईट अ मँगो, ती आंबा खाते का, अशा प्रकारे वाक्य तयार करता येईल. सहावा प्रकार आहे बघा ईट प्लेज विथ बॉल. ईट सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे त्यामुळे त्या क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे. ते चेंडू बरोबर खेळते. आता ईट हे आपण लहान बाळासाठी आपण घेतलेलं आहे. ते चेंडू बरोबर खेळते. इट डज नॉट प्ले विथ बॉल, ते चेंडू बरोबर खेळत नाही. आता इथे डज झालं बघा कारण क्रियापदाला एस प्रत्यय आहे आणि तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे म्हणून तुझ्या ऐवजी आपण डज घेतलं. डज इट प्ले विथ बॉल, ते चेंडू सोबत खेळते का, अशा प्रकारे हे वाक्य तयार करता येईल. आता सातवा प्रोनाउन्स आहे दे. दे इट मँगोज, ते आंबे खातात. दे डू नॉट इट मँगोज, ते आंबे खात नाहीत. डू दे इट मँगोज, ते आंबे खातात का, अशा प्रकारे आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला वाक्य तयार करता येतील. साध्या वर्तमान काळामध्ये आपण बरीच वाक्य डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो. मी जातो, मी पितो, मी खातो, उठतो, बसतो, अशा प्रकारे तो, ते, त अशा प्रकारचे येणारे शब्द, शेवटी येणारे शब्द म्हणजे ते साध्या वर्तमान काळातली वाक्य आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. डे टू डेमध्ये बोलण्यासाठी आपल्याला ह्या वाक्यांचा खूप उपयोग होतो. इथे काही सरावासाठी आपण काही वाक्य घेतलेली आहेत बघा. मी जातो, आय गो. मी तिथे दररोज जातो, आय गो देअर एव्हरी डे. तो आनंदी दिसतो, ही लुक्स हॅपी. कुत्रे भुंकतात, डॉग्स बार्क. कुत्रा भुंकतो, अ डॉग बार्क्स. आता या ठिकाणी क्रियापदाला एस लागलेला आहे प्रत्यय बघा कारण तो तृतीय पुरुष एकवचनी करता आहे. सूर्य चमकतो, द सन शाईन्स. मला वाटतं, आय थिंक. त्याला वाटतं, ही थिंक्स. एस लागलाय क्रियापदाला. मी सत्य सांगतो, आय टेल ट्रूथ. मी माझी चूक मान्य करतो, आय ॲडमिट माय मिस्टेक. मी शाळेत सायकलने जातो, आय गो टू स्कूल बाय सायकल. मी दररोज एका इंग्रजी क्लासला जातो, आय गो टू ॲन इंग्लिश क्लास एव्हरी डे. मी तुझ्याशी सहमत आहे, आय ॲग्री विथ यू.
आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. वी नीड युअर हेल्प. माझा विश्वास आहे की परमेश्वर आहे. आय बिलीव्ह दॅट गॉड एक्झिस्ट. अशा प्रकारे अशी विविध वाक्य असतात की जी डे टू डेमध्ये आपण वापर करत असतो. आता ह्या वाक्यांचा जेव्हा आपण सराव करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की कोणतं वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये आहे हे आपल्याला लक्षात येतं, कारण ते सराव करणं गरजेचं आहे. त्या वाक्य कशाप्रकारे एंडिंग होतं हे आपण त्या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे लक्षात येणार, या वाक्याचा जेव्हा तुम्ही सराव करणार त्यावेळी तुम्हाला याचा उपयोग समजणार आहे. अशा प्रकारे विविध वाक्यांचं आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते वाक्यांची रचना जी आहे ही लक्षात घ्यायला पाहिजे, कारण सरावानेच आपल्याला हे सगळं काही शक्य आहे. तरच आपल्याला ही गोष्ट जमणार आहे. आता विविध प्रकारची तुम्हाला मागच्या पाठामध्ये क्रियापदं दिलेली आहेत. या क्रियापदांचा वापर करून आणि वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामं वापरून तुम्ही वाक्य तयार करता यायला पाहिजे आणि ती वाक्य तयार करून तुम्ही ती बोलली पाहिजे. तरच आपला सराव होणार आहे आणि त्या वाक्यांवरती प्रभुत्व येणार आहे. तर अशा प्रकारे आपण साधा वर्तमान काळ आपण पाहिला आणि सर्वांनी त्याचा सराव करावा, जेणेकरून त्याच्यावर तुमचं चांगल्या प्रकारचं प्रभुत्व येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढचा पार्ट जो आहे तो पुढच्या धड्यामध्ये आपण लेसनमध्ये पाहूया. धन्यवाद.